नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 डेज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 10वा प्रोग्राम. तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द एज अँड चेक वेदर द एज इज अंडर 18 अँड अबव 18. नेहमीप्रमाणे हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात. तर आपली एज ही साधी इंटिजर मध्ये असते म्हणून इंट हा डेटा टाइप घेऊया आणि एज हा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया. युजर कडून इनपुट घेण्यासाठी आपण एक युजरला प्रॉम्प्ट देतो, तो म्हणजे एंटर द एज. मग युजरने ते एजचा नंबर टाकल्यानंतर तो एज या व्हेरिएबलला स्टोअर करण्यासाठी आपण वापरतो स्कॅनएफ आणि आपण इंट हा डेटा टाइप घेतला असल्यामुळे आपण %d अँड एज म्हणजे ऍड्रेस ऑफ एज घेऊन आपण करूया आपल्या मेन प्रोग्रामला सुरुवात. जसं की मी कालच्या कोड मध्ये बोललो होतो की क्वेश्चन नुसार आपले कंडिशन आणि लॉजिक चेंज होत राहतात, तसंच आपल्या इफ मध्ये कंडिशन लिहायची असती तर एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 लिहिलं म्हणजे जर आपण जे एज इनपुट घेणार आहे जर ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 18 असेल तरच प्रिंटएफ मधला पार्ट आपला डिस्प्ले होणार आहे, तो म्हणजे यू आर अबव 18. आणि जर एंटर केलेला नंबर ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 18 नसेल तर प्रिंट होणार एल्स मधला पार्ट, तो म्हणजे यू आर अंडर 18. इझिली सांगायचं झालं तर आपली जी कंडिशन असते ती जर बरोबर असेल तर पहिलं सेंटेन्स प्रिंट होतो आणि जर ती चुकीची असेल तर दुसरं सेंटेन्स प्रिंट होतो. ऍज युजल रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कम्प्लीट. तर आपला आउटपुट आलेला आहे. जर मी इथं 16 एंटर केलं तर ऑफकोर्स अंडर 18 दाखवणार आहे आणि जर मी 19 एंटर केलं तर अबव 18 म्हणजे राईट आन्सर दाखवणार आहे.